तर आज आहे ना शाळा चारायचं काम आहे ना विशाल दादाकडे आणि माझ्याकडे आलं होतं. म्हणजे आज पप्पा आणि ते कुणीच नव्हतं त्याच्यामुळे ना शाळा चारायचं काम आमच्याकडे आलं होतं. तुम्हाला माहिती आहे शाळांचं कसं एक माणूस पुढे चालला की त्यांच्या मागे सगळं सैन्य चालतं शाळांचं. मग नंतर आलो इकडं पातीच्या वावरात घेऊन शाळा चारायला कारण की सगळे कांदे-बिंदे काढून आले. म्हटलं आता ते शाळा चारायत तर आपण घ्यावं बसून मस्तपैकी. कारण की आता ना उन्हाळ्याचे दिवस आहे ना सकाळी 8 वाजता सुद्धा इतकं ऊन राहतंय ना किती टोप्या घाला, काहीही करा तुम्ही. मोक्कार ऊन लागत आहे हो आजकाल. आणि त्याच्यात आहे ना उन्हाळ्याचे दिवस म्हटलं का तिथं वावराच्या झाडाला किती मोठं झाड असतं त्याला पानच राहते नाही हो. आणि शेळ्यांचं कसं असते तुम्हाला माहिती आहे कधी आपल्याला एका जागी बसवून देत नाही सारखं इकडं पळ तिकडं पळ तसंच आमच्या शाळा आहे. ह्या वावरातून त्या वावरात घुस आणि त्या वावरातून ह्या वावरात घुस सारखे बांध उतरव खाली चढ उतर चढ एवढंच करायला सांगते आमच्या शाळा फक्त. मग सगळ्या शाळेला हुसकून बिस्कून आपलं आणलं विशाल दादा मस्त झाडाखाली बसलेला होता आणि मला इथं उन्हात उभं केलं होतं. म्हटलं आता जाऊ दे तूच उचक शाळा आता मी मस्तपैकी बसून घेणार आहे सावलीत कारण तिथं तारवाडाचं झाड होतं. मग मस्तपैकी घेतलं सावलीत बसून आपले 3 कोकरं पण सावलीतच चरत होते. मग नंतर त्यांना 2-3 तास चारलं आणि मग निघालो घराकडं. मग शाळा आपल्या कशा हुसकल्या गेल्या लगेच निघत्या. मग डालून बिलून घेतलं मस्तपैकी आणि मी मस्त आरामशीर मागून हळू, हळू, हळू चालत होते. आपल्या विशाल दादाचा डायलॉग आवडला की नाही तेवढं कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, फॉलो तेवढं नक्की करा. धन्यवाद. मी काय म्हणतो, रस प्यायला या माय, रस प्यायला. हाटलीवर बसली, रस प्यायला या.